जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत बीटेक ऑटोमोबाईल विषयी की बीटेक ऑटोमोबाईलला एलिजिबिलिटी काय लागते किंवा स्कोप कसा असतो, टॉप कॉलेजेस कोणते, आणि सगळ्यात शेवटी सॅलरी पण बघणार आहोत की बीटेक ऑटोमोबाईल नंतर तुम्हाला किती सॅलरी मिळते। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, बीटेक ऑटोमोबाईल जे आहे 4 वर्षांचा कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 वर्षाचं ड्युरेशन मिळेल। त्यामध्ये तुम्हाला जे पण डिझाइन किंवा प्रोडक्शन असते, ऑटोमोबाईलचं मॅनेजमेंट असते, याच्याविषयी इन डेप्थ नॉलेज तुम्हाला इथं दिलं जातं, जे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री आहे त्याच्याविषयी। त्यानंतर याची एलिजिबिलिटी बघितली तर 12वी पास असणं गरजेचं असतं सायन्स मधून, प्लस तुम्ही जे आहेत JEE किंवा जी MSc CET आहे ती पास असणं गरजेचं असतं त्यामध्ये। त्यानंतर जर फी बघितली तर बघा, फी कॉलेजवरती डिपेंड करते की तुम्ही कोणत्या कॉलेजला जाताय, पण एक ॲव्हरेज जर फी काढली तर ती 1.5 लाखांपासून ते 4 लाखांपर्यंत तुम्हाला द्यावी लागू शकते, एवढं पर इयर साठी। त्यानंतर बघा, टॉप कॉलेज बघितले तर IIT दिल्ली आहे, IIT मद्रास, बॉम्बे, त्रिचपल्ली आहे, NIT, VIT वेल्लोर, BITS पिलानी आणि SRM युनिव्हर्सिटी आहेत, हे चांगले आहेत बीटेक इन ऑटोमोबाईल साठी। त्यानंतर स्कोप पण चांगला आहे, जसं की तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जाऊ शकता, ज्या ऑटोमोबाईल जे आहेत त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये, किंवा डिझायनिंग असतं, प्रोडक्शन असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवरती तुम्ही काम करू शकता, जसं की कंपनी असतं या मोठ्या मारुती सुझुकी, हुंडाई, फोर्ड यांच्यामध्ये तुम्ही काम करू शकता। त्यानंतर सॅलरी, जसं की सॅलरी कसं आहे तुमच्या स्किल आणि नॉलेज वरती डिपेंड करतं, पण जर एक ॲव्हरेज काढले तर ते 4 ते 5 लाखांचं पॅकेज तुम्हाला सुरुवातीला मिळून जातं, आणि जर एकदा काही एक्सपिरियन्स आला तर ते 8 ते 10 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळून जातं। आणि याच्या रिलेटेड जर अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा, तिथे मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो।